आज आपल्या संतवाणी या कार्यक्रमाचा 6वा भाग आहे आणि आज ताई स्त्री संतांवरती काही माहिती देणारे विचार मांडणारे. तर मी वागीश ताईला सांगते की तिने कार्यक्रमाला सुरुवात करावी. जय जय राम कृष्ण हरी. आजच्या आपल्या या संतवाणी कार्यक्रमामध्ये आम्ही मुद्दामच सगळ्या स्त्री संत असा एकत्रित विषय घेतलाय. म्हणजे वास्तविक यातली प्रत्येक जी संत स्त्री आहे, जी स्वतः कवयित्री आहे, प्रत्येकीचं चरित्र किंवा तिचं वाङ्मय हे सांगण्यासाठी खरोखर एक एक वेगवेगळा दिवस लागेल. पण तरी सुद्धा मी हे कलेक्टिव्ह का घेतलंय हे मी सगळ्यात शेवटी सांगेनच. सुरुवात करूया. आद्य संत स्त्री म्हणून जिला ओळखलं जातं किंवा आद्य कवयित्री मराठीतली संत महदंबा उर्फ महादाईसा. महादाईसा उर्फ रूपाईसा ही मराठी भाषेतली पहिली कवयित्री आणि पहिली स्त्री संत मानली जाते. जन्म 1238 जालना जिल्ह्यातील रामसगाव येथील. लीला चरित्रातील उपलब्ध पुराव्यानुसार त्या रामसगाव येथील असल्याचं सिद्ध होतं. त्यांचं घराणंही विद्वानांचंच होतं. त्यामुळे लहान वयातच वेदपठण, शास्त्रार्थ कानावर पडत होतं. तिकडेच त्यांचं मनही रमत होतं. त्या काळच्या रीतीप्रमाणे बालवयामध्ये विवाह झाला, पण पतीचे लवकरच निधन झालं, वैधव्य प्राप्त झालं आणि रुपाईसा वडिलांकडे परत आली. भक्तिमार्ग आणि परमार्थ यांच्या ओढीने प्रथम ती दादोसांची शिष्या बनली. याच सुमाराला श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. सर्व पुरुष आणि स्त्रियांना जात पात न पाहता आपल्या पंथामध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतलं. महानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता. या पंथाची ओढ लागून रुपाईसा यांनी चक्रधर स्वामींचा अनुग्रह घेतला. संन्यासाचा कठोर आणि कडक आचार धर्म तो सुद्धा तिने स्वीकारला. श्री चक्रधरांच्या सेवेत आणि त्यांच्या भक्तीत रममाण होताना एका विरक्त संन्यासिनीचं जीवन जगताना तिच्यातली काव्य प्रतिभा जागृत झाली. आपले गुरु चक्रधर स्वामी यांच्या सांगण्यानुसार तिने कृष्ण रुक्मिणी स्वयंवराचे गीत म्हटले आणि इथूनच तिच्या काव्य रचनेला सुरुवात झाली. तिची भक्ती डोळस होती. बुद्धी आणि चौकसपणाची त्याला जोड होती. संत साहित्याचा अभ्यास करताना 12व्या शतकातली महादंबा ते 16व्या शतकातली समर्थ शिष्या वेण्णाबाई पर्यंत महत्वाच्या स्त्री संतांच्या साहित्याचा अभ्यास करणं हे अनिवार्य ठरतं. स्त्री म्हणून ती सामाजिक परिस्थिती, त्यांच्या स्त्री सुलभ भावना, वात्सल्य, मातृत्व हे नैसर्गिक प्रदत्त गुण आणि त्या काळाला अनुसरून त्या स्त्रीने प्रसंगी समाज विरोधातही स्वीकारलेलं संतपण या सर्वांमुळे त्यांच्या वाङ्मयीन लिखाणाला अनन्यसाधारण असं आणि ऐतिहासिक असंही महत्व आहे. रुपाईसा ह्या म्हणूनच आद्य कवयित्री म्हणून मराठी वाङ्मयामध्ये मानाचं स्थान मिळवून आहेत. तिची विद्वत्ता पाहून श्री चक्रधरांनी तिला महादाईसा किंवा रुपाईसावरून महदंबा हे नाव दिलं. ती अतिशय प्रेमळ, कष्टाळू, साधी आणि विरक्त असल्यामुळे संप्रदायातही तिला मानाचं स्थान होतं. गोविंद प्रभू, चक्रदेव, नागदेवाचार्य या तिघांनाही ती हक्काने आणि अधिकाराने बोलू शकत असे. तिला श्रीकृष्ण चरित्राबद्दल विशेष ओढ होती. चक्रधर स्वामी महाराष्ट्रभर फिरत असत. तुलनेने गोविंद प्रभू हे एकाच ठिकाणी वास्तव्य करून राहत, त्यामुळे चक्रधरांच्या अनुज्ञेने ती गोविंद प्रभूंजवळ वास्तव्य करून राहिली. गोविंद प्रभू यांना बाशिंग घेऊन जाणाऱ्या तेलिणीस पाहून विवाह प्रवृत्ती झाली. तेव्हा त्यांनी महदंबेला विवाहविषयक गीतं म्हणण्यास सांगितली. या गीतांमध्ये विवाहाचे आरंभापासून अखेरपर्यंत संपूर्ण वर्णन आहे. यातला मुख्य विषय रुक्मिणी स्वयंवर हा आहे. तर उत्तरार्धामध्ये 65 कडव्यांमध्ये स्वयंवराचं वर्णन आहे, ज्यात तिचं शीघ्र कवित्व दिसून येतं. ही भाषा साधी, सुबोध, ज्याला आपण प्रासादिक म्हणतो, व तात्कालिक बोली भाषेतली आहे. हे काव्य महदंबेचे ढवळे म्हणून प्रसिद्ध आहे. या ढवळ्यांप्रमाणेच तिचं मातृकी आणि रुक्मिणी स्वयंवर हे काव्य रचलं, ज्याची ओवी संख्या 109 आहे.
या काव्याचा विशेष म्हणजे यातल्या कडव्यांमध्ये अ आ इ ई पासून सर्व वर्णमाला तिने आणलेली आहे. एक उदाहरणार्थ ओवी या ठिकाणी सांगते. तिथे क चा अनुप्रास तिने साधलेला आहे. भाषा सुद्धा किती सरळ सोपी आणि साधी आहे बघा. कासे पितांबरू कंठी कुंदमाळा कांतू शोभे सावळा रुक्मिणीचा. गर्भकांड ओव्या आहे तिने लिहिलेलं छोटं प्रकरण हे आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. तिच्या काव्यामध्ये साहित्यामध्ये तत्कालीन विवाह पद्धती, दागदागिने, हत्यार, वाहन, खाद्यपदार्थ, म्हणी, वाक्प्रचार अशा सामाजिक बाबींचं दर्शन घडतं. ती मठ व्यवस्था बघते, सर्व भक्तांची उठबस करते, चक्रधरांचा पूजावसर सांभाळते, संन्यासिनींवर करडी नजर ठेवते. महानुभाव पंथाची सर्व शिस्त तिने स्वीकारली होती हे दिसून येतं. तिच्या शारीरिक आणि मानसिक कोंडमाऱ्याचं चित्रणही तिच्या उक्ती कृतीतून लीला चरित्रामध्ये प्रकट झालेलं आहे. संवेदनशील मनाची सौंदर्यदृष्टी असणारी हे तिचं सगळं वर्णन लीळा चरित्रामध्ये आलेलं आहे. नीटनेटकेपणा, चौकसपणा, जिज्ञासूपणा, सुगरण, गाणी म्हणणारी, रांगोळ्या घालणारी दक्ष कार्यकर्ती अशा महदंबेचं नागदेवाचार्यांनी जे तिचे चुलत बंधू होते त्यांनी वर्णन केलंय. म्हातारी माझी प्रीती दक्ष धर्मरक्षक की गा. तत्कालीन वर्णव्यवस्था आणि पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने त्रस्त असलेल्या या स्त्रीने चौकटीच्या बाहेर येऊन वर्ण आणि जातीबद्ध समाजापासून सुटून अध्यात्माच्या व साहित्याच्या क्षेत्रात स्वातंत्र्याचा आणि समानतेचा पुरस्कार केला. त्यांच्या पाठोपाठ मुक्ताई, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, वेणाबाई या स्त्री संतांनीही समाजाला व साहित्याला मोलाचं योगदान दिलेलं आहे. 70 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य संन्यस्य वृत्तीने व्यतीत केलेल्या या आद्य संत कवयित्रीने सन 1308 मध्ये आपला देह ठेवला. स्त्री संत मालिकेमधल्या या आद्य संत स्त्रीला आदरपूर्वक प्रणाम करून पुढच्या भागाकडे वळते. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी हो तिने गिळिले सूर्यासी. आपल्या लक्षात आलंच असेल, स्वतःच गूढ चित्रण करणारी आणि मराठी वाङ्मयामधली दुसरी संत कवयित्री ज्ञानेश्वर माऊलींची बहीण मुक्ताबाई. मुक्ताबाईंचे केवळ 50 एक अभंगच प्रसिद्ध आहेत, पण त्यावरून तिचं आध्यात्मिक ज्ञान, काव्य हे अतिशय प्रतिभाशाली असल्याचं स्पष्ट होतं. प्रत्यक्ष निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव अशा श्रेष्ठ भावंडांची साथ लाभलेल्या मुक्ताईचे ताटीचे अभंग खूपच लोकप्रिय आहेत. जन्म आपेगाव 1279 तर 1297 मध्ये वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी तापी तीरी स्वरूपाकार झालेल्या मुक्ताबाईंना ब्रह्मचित्कला नावाने लोकमानसात सन्मानित केलं गेलं. अत्यंत खडतर बालपण, मातापित्यांच्या देहत्यागामुळे लहान वयातच 3 भावंडांच्या पाठीवरील ही लहानगी प्रौढ बनली. निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेव, सोपान व मुक्ता या तिघांनाही नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाल्यावर ज्ञानदेव आणि मुक्ताई यांच्यामध्ये गुरुबंधू भगिनी असे एक हृदय नातं निर्माण झालेलं दिसतं. 8वे समाधीचे अंग आले तुझ आता तरी काज आणि कांसी हे या दोघांमधले संवाद ज्ञानदेवानी मुक्ताबाईस दिलेली सनद या नावाने प्रसिद्ध आहेत. योगसिद्धीचा अहंकार झालेल्या ज्ञानदेवांना मुक्ताईने चांगदेव पासष्टीचा अर्थ समजावून सांगितला. 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षांच्या ज्ञानदेवांची आध्यात्मिक गुरु बनली. मुक्ताई करे लेईले अंजन असं चांगदेवांनी मुक्ताईंचा गौरव केला आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलं. सद्गुरु विना परमार्थ प्राप्ती नाही हे गोरोबांच्या थापटण्याच्या प्रसंगातून तिनेच नामदेवांना दाखवून दिलं आणि मग पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. ह्या ठिकाणी आपण नेहमीच ऐकतो की गोरोबांच्या थापटण्याचा हा प्रसंग आहे. गोरोबा हे कुंभार होते आणि त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावरती ते थापटणं आपटलं आणि मडकं कच्च की पक्क असं म्हणून नामदेवांचं मडकं कच्च आहे. मग ते का कच्च आहे तर त्यांना गुरुप्राप्ती नाही ही कथा आपल्याला माहिती आहे. पण वास्तविक पाहता ही कथा गोरा कुंभार यांची नसून गोरक्षनाथांची आहे.
म्हणजे मुक्ताईंचा एवढा अधिकार होता की या सगळ्या संतांची परीक्षा करण्यासाठी त्यांनी गोरक्षनाथांना तिथे पाचारण केलं होतं. पण जसं आपण म्हणतो की काही रूढी परंपरा जशा होत जातात, तशी ही गोष्ट जरा आता सर्वमान्य झालेली आहे की गोरक्षनाथांच्या ऐवजी त्या ठिकाणी गोरा कुंभार यांनी ते परीक्षण केलं. लहान अशी मुक्ताबाई जैसी सणकांडी असा तिचा उल्लेख नामदेवांनी केलाय. वास्तविक हा उल्लेख त्यांनी अत्यंत रागामध्ये केलाय. सणकांडी याचा अर्थ सर्व पाती वगैरे धान्याची निघाल्यानंतर उभी ताठ अशी जी काडी असते तिला सणकांडी म्हणतात. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ही एवढीशी मुक्ताबाई, पण एखाद्या सणकांडीसाठी मला तिने दाखवून दिलं की तुमचं मडकं कच्चं आहे. पण त्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की ही आपलीच चूक आहे, आणि मग ते नंतर गुरुकृपेसाठी विसोबा खेचर यांच्याकडे गेली. आणि या निमित्ताने तिच्या योग सामर्थ्याची प्रचिती सर्वांना आली आणि मुक्ताई माय म्हणून वंदनीय झाली. लहानग्या मुक्ताईचं व्यक्तिमत्व जनमानसाने लोकसाहित्यातही जतन करून ठेवलेलं दिसतं. तिचं बालसुलभ वागणं, देखणं, लढिवाळ रूप स्त्रियांना खूप भावलेलं दिसतं. माझ्या मुक्ताचं चांगुलपण ग जसं केवड्याचं पानं, असं कोणी वर्णन करतं. ज्ञानोबा मुक्ताबाई दोघं हिंडती धीरानं, नेणत त्याग मुक्ताईचं जावळ उडतं वाऱ्यानं. असं प्रेम आणि कौतुक सामान्य जनांकडून मुक्ताईला मिळालेलं दिसतं. ज्ञानोबा आणि मुक्ताई यांच्या बंधू भगिनी प्रेमाचं फार सुंदर वर्णन अहिराणी लोकसाहित्यामध्ये आढळून येतं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. हे नामदेवांना उद्देशून लिहिलेला अभंग. ज्ञानबोध हा ग्रंथ या सर्वच अभंगांमध्ये उपमा, रूपक आणि प्रतिमांचा वापर केलेला दिसून येतो. मुक्ताईंची भाषा साधी सोपी गेय असूनही गूढ तत्वज्ञान, आत्मज्ञान, भक्तिरस आणि एक आत्मीयता आहे जी श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करते. गोरक्षनाथांचा कृपा प्रसाद आपल्या साधनेतून प्राप्त करून घेतलेल्या मुक्ताईला त्रिवार वंदन. जनी जाय पाणीयासी, मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाणीयासी. प्रत्यक्ष पांडुरंग जिची कामं करतो त्या नामयाची दासी जनी, असं स्वतःला म्हणवून घेणाऱ्या जनाबाईंचा उल्लेख करावा तो मुक्ताईनंतर. जनाबाईंना संतवाटिकेतील जाईची वेल असं म्हटलं जातं. त्यांचे जवळपास 300 अभंग उपलब्ध आहेत. परमेश्वर प्राप्तीची तळमळ आणि आर्तता त्यांच्यामध्ये दिसून येते. जातिवंत कवयित्री असणाऱ्या जनाबाईंनी विठ्ठला व्यतिरिक्त कृष्ण जन्म, बालक्रीडा, कृष्ण कारस्थान, ज्ञानेश्वर, नामदेव, संत सेना न्हावी यांच्यावरही अभंग लिहिलेले आहेत. परभणी येथील गंगाखेड येथे 1258 मध्ये जन्मलेल्या आणि सन 1350 पर्यंत म्हणजे 92 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलेली जनाबाई वडील दमा आणि आई करुंड या जातीने मातंग असणाऱ्या माता पित्यांच्या उदरी जन्मली. पंढरपूर येथील दामाशेट्टी म्हणजे संत नामदेवांचे वडील यांच्याकडे आयुष्यभर दासी म्हणून राबली. माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या त्यांच्या एका अभंगावरून वडील हेही वारकरी असावेत अशी शक्यता आहे. इकडे दामाशेट्टी आणि त्यांची पत्नी गोणाई सुद्धा अत्यंत धार्मिक. त्यांचे संस्कार जनाबाईवर झाले आणि कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी आपल्या अमोघ प्रतिभेने उच्च दर्जाची अभंग रचना केली. संत नामदेवांवरील भक्तियुक्त प्रेम, संत ज्ञानेश्वरांविषयी उत्कट भाव, विठ्ठलावरची असीम भक्ती, वात्सल्य, कोमल स्त्री सुलभ भावना, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण भावना या सर्व त्यांच्या अभंगांमध्ये दिसून येतात. भक्तिपर अभंग, पारमार्थिक जीवन, संत महिमा, आख्यानपर रचना, हितवचने, स्फुट रचना अशा विविध प्रकारातले त्यांचं काव्य उपलब्ध आहे. ये ग विठाबाई, धरिला पंढरीचा चोर, विठू माझा लेकुरवाळा, संत भार पंढरीत, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर या व अशा असंख्य रचनांमध्ये तत्कालीन समाज परिस्थिती, विठ्ठल भक्ती, आध्यात्मिक ज्ञान आणि अगदी नित्यनैमित्तिक स्त्रियांची कामं
दळण कांडण, धुणी धुणं, गोवऱ्या थापणं, केर काढणं आणि या सर्व कष्टांमध्ये विठुरायाची मिळणारी साथ, या सर्वांचं प्रतिबिंब या अभंगांमधनं दिसून येतं. पतित तू पावना पावना, म्हणविसे नारायणा रे, म्हणविसे नारायणा. पतित पावन असलेल्या नारायणाला अर्थसाध घालणाऱ्या 14व्या शतकात मध्ये जन्मलेली मंगळवेढा येथील श्यामा नायकणीची मुलगी कान्होपात्रा, हिचा अभंग प्रसिद्ध आहे, आपण सर्वांनी ऐकलेला आहे. तिचे फार थोडे अभंग उपलब्ध आहेत, पण तत्कालीन समाज व्यवस्थेचा रोष पत्करून नायकिणीचा परंपरागत व्यवसाय झुगारून भक्तिपंथाचं मार्गक्रमण तिने केलं, ही मोठीच बंडखोरी म्हणावी लागेल. आई अत्यंत धनवान, रूपवान, पण व्यवसायाने गणिका असल्याने देखण्या बुद्धिमान कला निपुण कान्होपात्रेंनी लहान वयातच नृत्य गायनामध्ये नैपुण्य मिळवलं. तिच्या लावण्याची कलेची ख्याती दूर दूर पसरू लागली. आईचा व्यवसाय पुढे चालवण्याची तिची मानसिकता नव्हती आणि विठ्ठल भक्तीने तिचं मन आकृष्ट करून घेतलं होतं. भक्तीच्या प्रबळ अशा प्रवाहाने आईच्या जाचातून सुटका करून घेऊन सर्वसामान्य वेश परिधान करून एका वारकरी दिंडी बरोबर ती पंढरपूरला गेली. तिथे विठ्ठलाचं दास्यत्व तिने पत्करलं. आपलं आयुष्य त्याच्या चरणी अर्पण केलं. तिच्या अभंगामधला विठ्ठल भक्तीचा आविष्कार हा मनाला विस्मित करणारा आहे. तिच्या स्वर्गीय स्वरामध्ये गायले जाणारे स्वरचित अभंग ऐकून हजारो वारकरी तल्लीन होऊन जात. बेदरच्या बादशाने तिच्या प्राप्तीचा ध्यास घेतला आणि तिला आपल्या स्वाधीन करायचं फरमान पंढरपूर मंदिरातल्या पुजाऱ्यांवर बजावलं. अन्यथा देऊळ जमीनदोस्त करू अशी धमकी दिली. आपल्यासाठी राऊळ उद्ध्वस्त व्हावं हे कान्होपात्रेला सहन झालं नाही. तिने सेनाधिकाऱ्यांकडून एकवार विठुरायाच्या दर्शनाची अनुमती घेतली. नको देवराया अंतता पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे, नको देवराया. अशी आर्त साद घालत आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि विठुरायाच्या पायी तिने देह ठेवला. एक आख्यायिका अशी आहे की त्यावेळेला चंद्रभागेला प्रचंड महापूर आला. सर्व यवन सैन्य वाहून गेलं. विठ्ठल मंदिर जलमय झालं. चंद्रभागेमध्ये एका खडकाळ ठिकाणी कान्होपात्राचा देह अडकून राहिला. तिथून महासागराच्या खोल तळाकडे तो चंद्रभागेने वाहून नेला. ज्या खडकाला तिचा देह अडकला तिथे एक तरटी वृक्षाचं रोप दुसऱ्या दिवशी उगवलेलं दिसलं. आजही तो अक्षय तरटी वृक्ष तिच्या भक्तीची साक्ष देत उभा आहे. कुणी गुरु नाही, भक्तीची परंपरा नाही, भक्तिमय वातावरण नाही, अशा परिस्थितीमध्ये भांगेतली जणू तुळस अशी ही कान्होपात्रा आपल्या भक्तीने अद्वितीय ठरली. दीनांचा नाथ, कृपावंत मालक, भक्तांचा दास असलेला विठुराया तिच्यासाठी माता, पिता, बंधू, बहीण, सखा सर्व सर्व होता. आगा वैकुंठीच्या राया अशा आर्त हाकेने तिने त्याला आपला अंकित करून मुक्ती प्राप्त करून घेतली. म्हणून आजही समाज तिच्या पुढे नतमस्तक आहे. ते सुख सांगता वाचे पडे मौन, जाणता ते धन्य गुरु भक्त, गुरु भक्त. या अभंगाच्या रचयिता संत तुकाराम शिष्या बहिणाबाई कान्होपात्रे नंतरच्या संत कवयित्री म्हणून या ओळखल्या जातात. जन्म 1628. आवजी व जानकी कुलकर्णी यांची सुकन्या. वेळगंगा नदीच्या काठी देवगाव येथे वयाच्या 5व्या वर्षी तिथूनच 5 कोसांवरील गावातले 30 वर्षांचे 2 अपत्य असलेले बिजवर रत्नाकर पाठक यांच्याशी तिचा विवाह झाला. आपण या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही. आज जिथे मुली 25-30 वर्ष होईपर्यंत सुद्धा अविवाहित असतात का, तर करिअर आणि या सगळ्यांमुळे. अर्थात
ही त्या काळची समाज परिस्थिती होती. हरी व हरी कीर्तन यांच्यातच रमलेली कथा कीर्तनांची अपार ओढ यामुळे संसारामध्ये कधीच रममाण झाली नाही. पतीकडून अनन्वित छळ सोसावा लागला. तिचे आत्मपर 74 अभंग उपलब्ध आहेत, ज्यात वयाच्या 3ऱ्या ते 18व्या वर्षापर्यंत या कालावधीतील सुखदुःखाचे आणि निराशेचे प्रसंग वर्णन केलेले आहेत. मराठी साहित्यामधलं हे पहिलं आत्मचरित्र मानलं जातं. जयराम बुवांच्या कीर्तनांमध्ये तुका म्हणे या नामपदाचे अभंग ऐकून त्यांनी तुकोबारायांना मनोमन गुरु मानलं. स्वप्नामध्ये महाराजांचं दर्शन झाल्यावर त्यांच्या भेटीची त्यांना उत्कट आस लागून राहिली. अशातच एके दिवशी तुकाराम महाराजांची प्रत्यक्ष भेट झाली आणि मग मात्र त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. आपले गुरु आणि त्यांची गुरु परंपरा यांचं बहिणाबाईंनी आपल्या अभंगांमधून वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराजांविषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग असल्याने त्यांना विशेष महत्व आहे. गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संत चरित्रकार आणि संत कवी दासगडू महाराज. पहा केवढा अधिकार ऋणी तिचा परमेश्वर या शब्दामध्ये त्यांनी बहिणाबाईंचा गौरव केलाय. आणि खरोखरच पंढरीच्या वारीला जाताना एकदा त्यांना ताप भरला. त्यांनी काय केलं, त्या तापाला आपल्या घोंगडीमध्ये बांधून ठेवलं आणि घोंगडीला विनंती केली, बाई ग, मी वारीला जाऊन परत येते आणि मग तुझ्याकडून या तापाचा स्वीकार करते, तोपर्यंत ह्याला तू सांभाळ. आणि त्याप्रमाणे त्या वारीवरून परत येईपर्यंत ती घोंगडी हिवतापाने खरोखरच थडथड थडथड करत राहिली. एवढा त्यांचा अधिकार होता. असं म्हणतात की त्यांना मागच्या 12 जन्मांचं स्मरण होतं. 13वा जन्म हा बहिणाबाईंचा आणि या जन्मांचे 35 अभंग त्यांनी आपल्या मुलाला सांगितलेले आहेत. भागवत धर्माची परंपरा सांगणारा प्रसिद्ध अभंग संत कृपा झाली इमारत फळा आली हा अभंग आणि त्यातलीच ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस ही अत्यंत प्रसिद्ध ओवी ही आपणा सर्वांना ज्ञात आहेच. घट फुटली आवरी नभनभाचे अंतरी हा शेवटचा अभंग सांगून अभंग, श्लोक, ओव्या, आरत्या असं एकूण 732 काव्यप्रकार लिहिणाऱ्या बहिणाबाई सन 1700 मध्ये समाधिस्थ झाल्या. बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. या मालिकेतलं अखेरचं पुष्प गुंफूया. बहिणाबाईंची समकालीन समर्थ रामदास शिष्या वेण्णाबाई हिचं चरित्र संक्षेपाने पाहू. मिरजेच्या गोबजी पंतांची मुलगी बालवयामध्येच विवाह करून मिरजेला आली आणि वयाच्या अवघ्या म्हणजे 12व्या वर्षी तिला वैधव्य आलं. सासूबाईंनी स्वतःच्या मुलीप्रमाणे अत्यंत प्रेमाने तिचा सांभाळ केला आणि ग्रंथ पठणाची अत्यंत आवड असणाऱ्या वेण्णेला तिथेच समर्थांची पहिल्यांदा भेट घडली. ती कुठला ग्रंथ वाचते असं समर्थांनी तिला विचारलं. तिने सांगितल्यावर म्हणाले, बाळ तुला यातलं काही समजतं का? वेणेने सांगितलं की जे काही कळतं, एकनाथी भागवत वाचत होती वेणा, जे काही कळतं ते मी माझ्या मनात साठवते आणि जे कळत नाही ते मी त्यातले जे समर्थ आहेत माझे सासरे त्यांना मी विचारून घेते. असं म्हटल्यानंतर समर्थ हसले. समर्थांना तिचं फार कौतुक वाटलं. त्यांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला, योग्य वेळी तुला गुरु भेटेल असं सांगितलं आणि तिथून निघून गेले. त्यांनी असं म्हटल्यानंतर तिने त्यांनाच मनोमन गुरु मानलं. पुढे माहेरी कोल्हापूरला आल्यावर तिला समजलं की या ठिकाणी जवळच्याच रावळामध्ये समर्थांची कीर्तनं चालू आहेत. आई वडिलांच्या संमतीने ती रोज समर्थांच्या कीर्तनाला जाऊ लागली. तिथे कीर्तन संपल्यावर काही आध्यात्मिक शंकांचं समाधान समर्थांकडून करून घ्यावं, काही शिकून घ्यावं असा तिने परिपाठ चालू ठेवला. पण हे समाजातल्या निंदकांना सहन होईना. तिच्या चारित्र्यावरती ते शिंतोडे उडवू लागले
आणि दाहक वाघबाणांनी तिच्यासह माता पित्यांनाही अत्यंत मानसिक पीडा होऊ लागली. मुलगी स्वैराचारी बनली आहे, तिच्याकडे लक्ष आहे की नाही? अशी मुलगी घरात ठेवण्यापेक्षा आम्ही विहिरीत ढकलली असती, तिला विष दिलं असतं. हे सतत ऐकून 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 आई वडिलांनाही अत्यंत वाईट वाटायला लागलं. त्यांना कल्पना होती की आपली मुलगी किती सच्चरित्रशील आहे आणि समर्थांचा अधिकारही ते जाणून होते, पण समाजापुढे आणि समाजाच्या निंदेपुढे काय करणार? पित्याने निरुपायाने तिला तुपाबरोबर जालिम विष पाजलं आणि एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं. त्या विषाने संपूर्ण शरीराचा दाह होऊ लागला आणि तिच्या मृत्यूची प्रतीक्षा करणारा समाज अंगणामध्ये ठाण मांडून बसला. बघू हिचा गुरु हिला वाचवायला येतो का, आणि नाही तर तिच्या अपराधाची शिक्षा तिला मिळेलच, असं कुत्सितपणे समर्थांना आणि वेण्णेला दूषण देत सर्व समाज त्या ठिकाणी एकत्र गोळा झालेला होता. आसुरी आनंदाने तिच्या मातापित्यांना दुःखामध्ये बघून उपहास करत होता आणि तितक्यात समर्थ हातात छडी घेऊन प्रकट झाले. समर्थांची तेजस्वी मूर्ती पाहिल्यानंतर कुणाचं धाडस झालं नाही की त्यांना अडवावं. समर्थांनी एका झटक्यामध्ये त्या खोलीचा दरवाजा उघडला, वेण्णेच्या शरीरावरून ती छडी फिरवली आणि सांगितलं, वेणाबाई उठा, हे जे काही विष होतं ना निंदेचं, टवाळक्यांचं, हे सगळं नाहीसं झालं बरं. चला, तुमचे गुरु तुमची वाट पाहतायत. आणि जणू पुनर्जन्म लाभलेली वेणा मागे पुढे न पाहता सर्व संघ परित्याग करून समर्थ संप्रदायामध्ये सामील झाली. आपल्या अंच्या गुणांनी त्यांनी संप्रदायामध्ये मानाचं स्थान मिळवलं. त्या उत्तम कवयित्री होत्या. संकेत रामायण, सीता स्वयंवर, कौल, राम गुहक संवाद यांच्यामध्ये आढळणारी चित्तवेधक वर्णन शैलीची, घरगुती वळणाची, साधी सरळ आणि सोपी भाषा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अत्यंत विनम्र स्वभाव, भक्ती प्रेममय वाणी, मठाधिपतीचे अधिकार प्राप्त होऊन सुद्धा तिळमात्र अहंकार हा कधी त्यांना शिवला नाही. एका विधवा स्त्रीने कीर्तन करून समाजाला दिशा दाखवणं ही असामान्य गोष्ट होती त्या काळामध्ये, पण त्यांची योग्यता समर्थांनी पारखून त्यांना तो अधिकार दिला होता. उत्तम स्वयंपाक करणाऱ्या, गृहकृत्य दक्ष गृहिणीप्रमाणे मठाचा कारभार पाहणाऱ्या, उत्तम संघटक, निस्वार्थ बुद्धीने समर्थ कार्यामध्ये साथ देणाऱ्या वेण्णास्वामी यांनी चैत्र वद्य 1600 म्हणजे सन 1678 मध्ये समर्थांसमोर कीर्तन करून त्यांच्या हाती वेणा देऊन त्यांच्या चरणी आपला देह ठेवला. हृदयी धरले गुरुचरण, प्राणांतीही विसंबेना, ही उक्ती त्यांनी सिद्ध करून दाखवली. विविध कालखंडामधील या संत कवयित्री, कुणी बालविधवा, कुणी दासी, कुणी संसार तापाने गांजलेली गृहिणी, तर कुणी अल्पायुषी उमलती कुमारिका, कुणी निंद्य व्यवसायामध्ये आले असलेली, घर संसार कुटुंब यांच्याशी जोडलेलं असतानाच संसाराचं विदारक वास्तव त्याने अनुभवलेलं आहे. गरिबी, जाती व्यवस्था, मानहानी, स्वकीय आणि परकीय यांच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ, कोंडमारा या सर्व जडींना चुकला नाही, पण परमेश्वर भक्ती हा एकच आशेचा किरण त्यांना दिसतो. परमेश्वरावर आणि गुरुवर नितांत श्रद्धा हा समान धागा या सगळ्या जणींमध्ये आहे, ज्यामुळे प्रस्थापित चौकटीतून बाहेर पडून अध्यात्म आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वातंत्र्य आणि समानतेचा पुरस्कार करत स्वतःचा ठसा उमटवला. या स्त्री शक्तीला आदरपूर्वक नमन आणि साष्टांग दंडवत. जय जय रघुवीर समर्थ. छान. वा, खूप छान, खूप छान.